केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खास बातमी. केंद्र सरकारनं 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे तब्बल 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्यांचा पगार 18,000 आहे तो थेट 51,840 रुपये होऊ शकतो. मात्र हा वेतन आयोग कधी लागू होणार आणि याचा फायदा कोणाला मिळणार? चला तर जाणून घेऊयात अधिक माहिती. नमस्कार, मी राजेश सावंत, प्रहार न्यूझीलंडमध्ये आपलं स्वागत करतो. 8व्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास तिपटीनं वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या 7व्या वेतन आयोगांतर्गत ज्यांचा पगार 18,000 रुपये आहे त्यांचा पगार वाढून 51,480 रुपये होईल. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 20,000 रुपये असेल तर तो 57,200 रुपयांपर्यंत वाढू शकतो. यात महागाई भत्ताही आहे आणि पेन्शनही जोडली जाणार आहे. तेव्हा मोदी सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 8वा वेतन आयोग केव्हा लागू होणार हे अद्याप निश्चित नाही. मात्र 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. साधारणपणे दर 10 वर्षांनी वेतन आयोग नेमला जातो. 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ हा 2025 मध्ये संपत आहे. 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा खास फिटमेंट फॅक्टर या पद्धतीनुसार वाढवला जाईल. 7व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 2.00 होता. त्यामुळे ज्याचा पगार 7,000 होता तो थेट 18,000 वर पोहोचला. 8व्या वेतन आयोगासाठी फिटमेंट फॅक्टर 2.86 असू शकतो. त्यामुळे तुमचा पगार सध्याच्या पगाराच्या जवळपास 3 पट होऊ शकतो. 8व्या वेतन आयोगाचा फायदा सुमारे 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 72 लाख पेन्शनधारकांना मिळेल. यामध्ये रेल्वे, संरक्षण, डाक विभाग आणि केंद्रीय विद्यालयातील शिक्षकांचा समावेश आहे. याशिवाय पेन्शनधारकांची पेन्शनही नवीन फिटमेंट फॅक्टरनुसार वाढेल. 16 मे 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळानं 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. 8वा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीचा नवा अध्याय लिहिणार आहे. मात्र प्रश्न हा आहे, हा आयोग नेमका कधी लागू होणार आणि फिटमेंट किती असेल याचा. कदाचित या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील अशी आशा आहे. एकंदरीत 8व्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुखीचे दिवस येणार आहेत. आता प्रतीक्षा आहे ती आयोगाच्या अंमलबजावणीच्या तारखेची. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूझीलंड चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.